आपल्याला माहितीच आहे की प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांच्या शरीरात किती बदल घडतात। तर हे बदल शारीरिक तसेच हार्मोनलही असतात आणि या हार्मोनल बदलामुळे चेहऱ्यावर काळे डाग येतात, पिंपल्स येतात आणि प्रेग्नन्सी ग्लो जो आहे तो एकदम फिका पडतो। तर मग यावर उपाय काय करायचा हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। केमिकल्स हे प्रेग्नन्सीमध्ये हार्मफुल असतात, तर त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसते की कोणते केमिकल सेफ आहेत आणि कोणते आपण वापरू शकता। तर आपण या सगळ्या भानगडीत न जाता जे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत त्यापासूनच आपण स्किन केअर कसं करायचं ते पाहूयात। तर सगळ्यात पहिलं आहे की ॲलोवेरा जेल। याचा तुम्ही दररोज वापर केल्यामुळे डार्क स्पॉट वगैरे नाहीसे होतात आणि हे तुम्ही स्ट्रेच मार्क्ससाठी सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर काकडी, लिंबाचा रस किंवा टोमॅटोचा रस तुम्ही दुधाच्या साहीमध्ये मिक्स करून याचा फेस पॅक बनवू शकता। याचा वापर आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस केल्यामुळे नक्कीच फायदा होतो। अजून एक फेस पॅक ज्याचा प्रेग्नन्सीमध्ये 8 दिवसातून एकदा नियमित वापर केल्याने त्वचा एकदम छान राहते, तो म्हणजे आंबे हळद, मुलतानी माती, गुलाब पावडर, पपई आणि कोरफड यांना एकत्र मिक्स करून पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये याचा फेस पॅक तयार करा आणि वाळेपर्यंत चेहऱ्यावर असू द्या आणि नंतर धुवून टाका। आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने आपली कंटिन्यू डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू असते। ते आपल्याला अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, आयर्न वगैरे गोळ्या देतात। यामधल्या फोलिक ॲसिड, आयर्न यासारख्या गोळ्या रक्तवाढीसोबतच तुमच्या चेहऱ्यावरती चमक आणण्यामध्येही मदत करतात। त्यामुळे ह्या गोळ्या कृपया करून अजिबात चुकवू नका, तुम्ही आपोआपच सुंदर आणि ग्लो कराल। आपण जेवढं बाहेरून स्किन केअर करतो तेवढंच आतून आपलं डाईट चांगलं असणंही गरजेचं आहे। प्रेग्नन्सी ग्लो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण प्रेग्नन्सीमध्ये चांगलं डाईट घेतो, भरपूर फळे खातो, तर त्यामुळेच आपली त्वचा चांगली चमकदार आणि केसही आपली निरोगी दिसतात। त्यामुळे भरपूर फळे खा, स्पेशली व्हिटॅमिन सी युक्त फळे खा, जसं की लिंबू, आवळा, पेरू, संत्री, मोसंबी। त्यामुळे तुमची तर त्वचा छान होईलच, परंतु तुमच्या बाळाचीही त्वचा एकदम मस्त होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार। थँक्यू। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।